नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण सतर्क रहा आणि सुरक्षित रहा ह्या दोन गोष्टीवर बोलणार आहे. चोरी करणारे किंवा एखादा वाईट कृत्य करणारे लोक असेच येऊन चटदिशी येऊन करून जात नाहीत. पहिल्यांदा टेहळणी करतात. शाळेच्या आसपास, वस्तीवर, गावात, वाडीत, कॉलनीत 1, 2, 3 अशा चक्रा मारून जातात. त्यानंतर ते आपला डाव साधून जातात. कुठे तर आपलंच दुर्लक्ष होतं मित्रांनो. जर आपण काळजी घेतली, चौकस बुद्धी ठेवली तर 100% आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची 100% सुरक्षा होईल. आज बघताय तुम्ही की काय कंडिशन चालू आहे. वाईट धंदे, वाईट कर्म काय करायला लागलेत हे डोक्याला पेरत नाही, इतकं चालू आहे. माझं जर स्पष्ट मत आहे, 5वी पासून पुढे कंपल्सरी शाळेत कुंफू, कराटे ह्या खेळात मुली एकदम तरबेज झाल्या पाहिजेत. स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे. पोलीस प्रशासन कोणतरी येईल, पट्टदिशी त्या प्रसंगाला धावून येईल असं घडत नसतं. जर प्रत्येक शाळेत कंपल्सरी हा विषय कुंफू, कराटे हा विषय जर ठेवला तर 100% महिला, मुली सुरक्षित राहतील असं माझं स्पष्ट मत आहे. मुलगी, एखादी महिला बाहेर जाते वेळी स्वतःच्या पर्समध्ये, स्वतःच्या पिशवीत मिरची पावडरची पूड, चटणी पूड म्हणतात त्याला, ते एक जर ठेवली तरी हे सुरक्षितता बरीचशी वाढू शकते. एखादी व्यक्ती आपल्या वस्ती, वाडीवर, गावात, शाळेच्या आसपास असे जर घिरट्या घालायला लागली, फिरायला लागली तर लगेच त्याची चौकशी करा. पहिल्या वेळेस ठीक आहे, चौकशी इतकी जास्त करू नका. पण दुसऱ्या तिसऱ्या वेळेला जर ती व्यक्ती, अनोळखी व्यक्ती सारखी घुटमाळायला लागली, फिरायला लागली, घरावर नजर ठेवायला लागली तर जरूर त्याची CID सारखी चौकशी करा. लगेच लक्षात येईल की बाबा ती व्यक्ती कोण आहे, का फिरते, कशासाठी फिरत्या. आधार कार्ड मागून घ्या त्याच्याकडून. बाबा काय, कुठल्या गावचा, काय तुझं काय काम आहे इथं. अशा चौकशा केला तर होणारा अनर्थ टळू शकतो. स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. दागदागिने किंवा घरातली अवस्था काय आहे हे सर्व चोर किंवा हे दुष्कर्म करणारे लोक अगोदर फिरून टेहळणी करून जातात, मगच त्यांचा तो डाव साधतात. स्वतःच्या मुलींना, महिलांना एक तरबेज बनवा आणि आलेला प्रत्येक प्रसंग कशा धुडकावून लावतील, त्यातनं कशा वाचतील ह्याचा विचार करा आणि सुरक्षित राहा, सतर्क राहा. हा विषय फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.